मधलं पेपर फर्स्ट मधलं पहिलं चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक। ओके, नाव मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये आपल्याला काय काय बघायचं, फक्त एक छोटासा पार्ट आपण इंट्रोडक्टरी घेऊ। मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत, एक छोटे छोटे पार्ट येतात किंवा मग एक सिक्वेन्स आहे की मॅथमॅटिकल लॉजिक मधून आपण एक रिअल लाईफ सिच्युएशन मध्ये कसं अप्लाय करू शकतो किंवा आपण मॅथमॅटिकल लॉजिकचा ऍप्लिकेबल पार्ट कसा यूज करू शकतो। ओके, नाव जनरली आपण बघत असताना रिअल लाईफ सिच्युएशन मध्ये आपल्या काही पॉसिबिलिटीज बघा मिळतात। ओके, थोडंसं ग्रामॅटिकल वाटेल इंग्लिशचं। ओके, थोडंसं इंग्लिश मध्ये आपण कसं सेंटेन्स असतात, स्टेटमेंट असतात, बरोबर, त्याचा एक रेफरन्स घेऊन आपल्याला इथे एक लॉजिक तयार करायचं आहे। असं लॉजिक की जे थोडंसं इलेक्ट्रॉनिकल आहे, बरोबर ना। कुठे आहोत आपण, मॅथ मध्ये आहोत, घेताना आपण कसं घेतोय, इंग्लिश मधून, बरोबर ना, स्टेटमेंट वाईज सेंटेन्स स्टेटमेंट, आणि त्यांचा वापर कुठे करायचा आहे, थोडंसं अप्लाइडली, बरोबर ना। अप्लाइडली म्हणजे काय, आता मॅथमॅटिकल लॉजिक म्हटलं तर एक सिंपल वाक्य आपल्याकडे आहे। या पूर्ण चॅप्टर मध्ये पहिली एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे स्टेटमेंट। ओके, या चॅप्टर मधला पहिला पार्ट काय, स्टेटमेंट। काय काय यायचं ते फक्त लक्षात घ्या। चॅप्टर फर्स्ट आहे मॅथमॅटिकल लॉजिक। सहा मार्काचा टेस्ट आहे, टोटल विचार केला तर हे 6 मार्काचा चॅप्टर येतं। 4 मार्काचा क्वेश्चन शेवटच्या टॉपिकवर पडतो, तो म्हणजे स्विचिंग सर्किटवर। 3 मार्काचे स्टेटमेंट पॅटर्नवर पडतात, 3 मार्काचे बाकीचे येतात। ओके, विथ ऑप्शन धरलं तर 8 मार्काच्या आसपास काहीतरी पडेल विथ ऑप्शन धरलं तर। ओके, आणि विदाउट ऑप्शन धरलं तर 6 मार्कासाठी तुम्हाला कंपल्सरी लिहावंच लागेल, 6 मार्कासाठी हे चॅप्टर। ओके, मॅथमॅटिकल लॉजिक। त्याच्यातला पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे आपला स्टेटमेंट। ओके, आणि त्याची ट्रुथ व्हॅल्यू, स्टेटमेंट आणि त्याची ट्रुथ व्हॅल्यू, स्टेटमेंट अँड ट्रुथ व्हॅल्यू। ओके, ट्रुथ व्हॅल्यू सांगतो हे अजून तुम्हाला सांगितलं मी, अजून थोडंसं इंग्लिश लँग्वेज मध्ये आहोत, थोडंसं आपण इंग्लिश लँग्वेज मधून थोडंसं कोणामध्ये जायचंय, मॅथमॅटिक्स मध्ये जायचंय। पण मग मॅथमॅटिक्स मध्ये कन्वर्ट होत असताना एक साधा पार्ट आपल्याला यूज करायचा, त्याच्यामध्ये हार्डेस्ट लेवल काहीच नाही, सुरुवातीला एकदम लोकल लेवल। ओके, दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे ते लॉजिकल कनेक्टिव्ह। लॉजिकल कनेक्टिव्ह आता ऍक्च्युअली बघायला गेलं ना तर तुम्ही पुढे गेलात तर याचा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जास्त वापर होतो किंवा बायनरी कोडिंग मध्ये जास्त वापर होतो। आता स्विचिंग सर्किट म्हटलं तर स्विचिंग सर्किट मध्ये तुम्ही 0 आणि 1 असं एक स्विचिंग कोडिंग येतं, 0 आणि 1। ओके, 0 कधी असतो, 1 कधी असतो, हे आपल्याला स्विचिंग सर्किट मध्ये गेलं की त्यावेळेला कळलं। जर ट्रुथ व्हॅल्यू माहिती असतील तर आपल्याला ते लगेच कळून जाईल। पण आता काय करतोय ते लक्षात घ्या, लॉजिकल कनेक्टिव्ह, लॉजिकल कनेक्टिव्ह आणि त्यांचे कंपाऊंड स्टेटमेंट। नंतर लॉजिकल कनेक्टिव्ह आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये जायचं आहे, दॅट्स कंपाऊंड स्टेटमेंट। कंपाऊंड म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय कंपाऊंड, कंपाऊंड जस्ट देयर इज अ कॉम्बिनेशन, कंपाऊंड एकत्र, बरोबर ना। लॉजिकल कनेक्टिव्ह घेतोय, आता लॉजिकल कनेक्टिव्ह तुम्ही इंग्लिश लँग्वेज मध्ये कोणते कोणते असतात, लॉजिकल कनेक्टिव्ह, लॉजिकल कनेक्टिव्ह, कनेक्टिव्ह जे जोडतात, असे कोणते वर्ड असे बरोबर, वर्ड्स कोणते कोणते वर्ड्स येतात, मला असे वर्ड सांगा की 2 वाक्यांना जोडतात, 2 वाक्यांना जोडतात, कोणते लॉजिकल कनेक्टिव्ह सांगाल, अँड झाला, बरोबर ना, ऑर झाला, बरोबर ना। अँड काय करतो, 2 वाक्य जोडतो, ऑर पण काय करतोय, 2 वाक्य जोडतोय, इफ अँड देन, नॉट ओनली बट ऑल्सो, as soon as well as, बरोबर ना, लक्षात येतं ना, इफ अँड ओनली इफ, हे काय सगळे कनेक्टिव्ह आहेत, हे काय सगळे कनेक्टिव्ह आहेत। ते काय करतात, 2 वाक्यांना किंवा 2पेक्षा जास्त वाक्यांना काय करतात, एकत्र कंबाईन करतात, वाक्य स्टेटमेंट्स, त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणायचं आहे। लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करून 2 किंवा 2पेक्षा जास्त सेंटेन्स किंवा स्टेटमेंट काय करायचे, आपल्याला एकत्र करायचे, आणि मग त्यावेळेला आपल्याला स्टेटमेंट तयार होतं, ते कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतं। कोणतं स्टेटमेंट तयार होतं, कंपाऊंड स्टेटमेंट। ओके, ते लक्षात होतं, लॉजिकल कनेक्टिव्ह लक्षात येत आहे। ओके, कनेक्टिव्ह म्हणजे काय, अजून आपल्याला डीपली घ्यायचं, फक्त एक इंट्रोडक्टरी पार्ट सांगतोय। ओके, एकदम साधा पार्ट, जास्त सुरुवातीला जास्त घेण्याची गरज नाही, एकदम सोप्याचे होतं।
नंतर पुढे जायचंय ते म्हणजे ट्रूथ टेबल्स. ट्रूथ टेबल्स, आता ट्रूथ व्हॅल्यूज काढल्या म्हणजे त्या ठिकाणी ट्रूथ टेबल येणार. ट्रूथ व्हॅल्यू काढल्या म्हणजे तिथे ट्रूथ व्हॅल्यू येणार. आपल्याकडे फक्त ट्रूथ व्हॅल्यूज, तुम्ही ट्रू आणि फॉल्स घेता, ट्रू आणि फॉल्स घेता. मला एक सांगा, आपल्याकडे असे काही वाक्य आहेत की ते वाक्य एकतर ट्रू आणि एकतर फॉल्स मध्ये सांगता येतात. एकतर ट्रू आणि एकतर फॉल्स मध्ये सांगता येतात. त्याला दोनच, एकतर बरोबर असेल एकतर चुकीचं असेल, बरोबर ना. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणतो, द सन इज स्टार. द सन इज अ स्टार. इज इट ट्रू और फॉल्स? ट्रू आहे ना. द सन इज अ स्टार. यस, सूर्य हा तारा आहे, बरोबर ना. दॅट्स वन इज राईट. अर्थ मूव्हिंग अराउंड द सन. अर्थ मूव्हिंग अराउंड द सन, बरोबर आहे का? यस, पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. दॅट्स ट्रू. ट्रू आणि फॉल्स मध्ये सांगतो. वाक्य एकतर ट्रू मध्ये एकतर फॉल्स मध्ये असायला पाहिजे. ओके. नाउ नंतर, द मून मूव्हिंग अराउंड द सन. मून मूव्हिंग अराउंड द सन, बरोबर आहे का? बरोबर आहे का की नाही? मून चंद्र सूर्याभोवती फिरतो नाही? फिरतो का? नाही फिरत. जसा पृथ्वीभोवती फिरतोय, पृथ्वीभोवती फिरता फिरता सूर्याभोवती पण फिरतोय का? मग तो तिथे थांबून जातोय? नाही ना. जसा पृथ्वीला चक्कर मारतोय त्याच पद्धतीने तो पृथ्वी सोबत सूर्याला पण चक्कर मारतोय. दॅट्स व्हाट इज ट्रू. ओके. पण मी सपोज दॅट एक रस्त्याने जाणारा एक मुलगा आहे. मी असं म्हटलं, ही इज अ स्टुडंट. कशावरून ही इज अ स्टुडंट? रस्त्याने एखादा मुलगा जातो, एक मुलगा दिसला मला आणि म्हटलं ही इज अ स्टुडंट. काय ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू आहे का फॉल्स आहे? सांगू नाही सर, बरोबर ना. असे पण काही वाक्य की ते ट्रू आणि फॉल्स मध्ये घेता येत, बरोबर ना. ही इज अ हँडसम. ही इज अ हँडसम. ट्रू का फॉल्स? ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू आहे. ही इज अ हँडसम. व्यवस्थित विचार करून सांगा. बघितल्यावर सांगता येईल का? ही इज अ हँडसम, बरोबर ना. आपल्याला त्यावेळेस माहिती नाही, स्वतःला सांगितलं तर हा बरोबर आहे, बरोबर ना. पण जर आपण विचारलं किंवा आपण बघितल्यानंतर ही इज अ हँडसम नाही म्हणता येणार ना मला, बरोबर ना. नाव मुंबई इज अ इकॉनॉमिकल कॅपिटल ऑफ इंडिया. मुंबई इज अ इकॉनॉमिकल कॅपिटल ऑफ इंडिया. इज इट राईट? बरोबर ना. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. दॅट्स ट्रू, बरोबर ना. दॅट्स वन इज अ ट्रू. रोम इज अ कॅपिटल ऑफ रशिया. रोम इज अ कॅपिटल ऑफ रशिया. इज इट ट्रू? रशियाची राजधानी काय? रशियाची राजधानी काय? रोम कोणाची राजधानी? रोम ऑब्विसली रशियाची नाही. दॅट्स इटली, बरोबर ना. इटलीची राजधानी ना रोम. रशियाची मॉस्को. आहे का लक्षात? लक्षात ठेवायला लागेल बरं का. हे वाक्य ना ट्रू आणि फॉल्स मध्ये विचारले जातात, त्यामुळे आपल्याला हे वाक्य घेताना ट्रू आणि फॉल्स मध्ये मेजर करता आले पाहिजे. असे वाक्य पण आहेत की जे एकतर ट्रू, एकतर फॉल्स आणि एकतर दोघांमध्ये पण मेजर करता येतात. या तीन वाक्यांना तीन प्रकारे हँडल करायचे. पण आपल्याला मोस्ट ऑफ जे वाक्य पाहिजेत असे वाक्य पाहिजेत की जे एकतर ट्रू एकतर फॉल्स मध्ये असतील. असे वाक्य पाहिजे की जे एकतर ट्रू एकतर फॉल्स मध्ये असतील. आपल्याला ओपन सेंटेन्सची गरज नाही. ओपन सेंटेन्सला थोडा आपण बाजूला ठेवू. डेफिनेशन घेतली आपण. ओपन सेंटेन्सची डेफिनेशन दिली आहे. मी आता तुम्हाला सांगितलं ही इज अ स्टुडंट, बरोबर ना. समोरून एखादे आजोबा चालले त्याला म्हणतो ही इज अ स्टुडंट. चालेल का? नाही जाणार ना. मग असे वाक्य पण असतात की जे एकतर ट्रू आणि एकतर फॉल्स मध्ये मेजर करतायत नाही. मग अशा वाक्यांना आपण ओपन सेंटेन्स मध्ये टाकणार.
कुठे टाकणार? ओपन सेंटेन्स मध्ये. कारण का ओपन सेंटेन्स मध्ये आपल्याला एक अशी पर्टिक्युलर व्हॅल्यू कळत नाही की एकतर ते ट्रू आहे की फॉल्स आहे, बरोबर ना. पण एखादं असं वाक्य घेतलं की ते एकतर ट्रू आहे एकतर फॉल्स आहे आणि मग त्यानंतर आपल्याला कळतं याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे, बरोबर ना. त्या वाक्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे. मग लॉजिकल कनेक्टिव्ह, कंपाऊंड स्टेटमेंट झालं. नंतर आपण जे बघणार ते म्हणजे ट्रूथ टेबल. थर्ड, आता लॉजिकल कनेक्टिव्ह जेवढे घेणार तेवढ्या प्रत्येकाचे काय घेणार? कंपाऊंड स्टेटमेंट साठीचे ट्रूथ टेबल घेणार प्रत्येकाचे. जे लॉजिकल कनेक्टिव्ह आपण घेणार आहोत आपल्याला 4 लॉजिकल कनेक्टिव्ह महत्वाचे. अँड, ऑर, इफ अँड देन, इफ अँड ओनली आणि 5वा जो येतो तो म्हणजे नॉट. तो 5वा असणार आहे. ओके, असे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह मला बघायचे. 5वा जो आहे तो कॉमन आहे आपल्यासाठी. पण हे जे 4 आहेत ते कनेक्ट करतात. 4 जे वर्ड्स आहेत हे काय करतात? कनेक्ट. हे 4 लॉजिकल कनेक्टिव्ह मला इथे बघायचे. त्यांचे काय घ्यायचे? मला ट्रूथ टेबल्स घ्यायचे. ओके, ट्रूथ टेबल घेतले की त्यानंतर मी निगेशन ऑफ स्टेटमेंट, मी त्या स्टेटमेंटचं आणि लॉजिकल कनेक्टिव्हचं काय घेणार? निगेशन्स घेणार. लॉजिकल कनेक्टिव्हचं काय घेणार? निगेशन्स घेणार. म्हणजे नॉट लावा निगेशन, त्या वाक्यांचे निगेटिव्ह स्टँडर्ड फॉर्म्युलेस तयार करायचे. आपण डी मॉर्गन्स लॉ वापरलाय. कुठे वापरलाय? मॅट्रासिस मध्ये. कुठे वापरलाय? मॅट्रासिस मध्ये. आपण असोसिएटिव्ह लॉ वापरलाय. आपण कम्युटेटिव्ह लॉ वापरलाय. एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्स वापरलाय. आयडेंटिटी वापरलाय, बरोबर ना. तेच लॉ कुठे येणार आपल्याकडे? आता लॉजिक मध्ये. ते लॉज कुठे येणार? लॉजिक मध्ये. कारण लॉजिक मध्ये 2 व्हॅल्यूज मला मिळतात ना, एकतर ट्रू एकतर फॉल्स. एकतर ट्रू एकतर फॉल्स. तिथे आपण मॅट्रासिसवर केलं होतं. कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, इनव्हर्स, आयडेंटिटी कोणावर केलं होतं? मॅट्रासिसवर. आता कोणावर करायचंय? जे आपण ट्रूथ व्हॅल्यू घेतोय ना, ट्रू आणि फॉल्स, त्याच्यावर मला घ्यायचंय. कोणावर घ्यायचंय? ट्रूथ व्हॅल्यू. कोणावर? ट्रूथ व्हॅल्यू. अजून डोक्यात दुसऱ्याला थोडासा वेळ लागेल. ओके, मी फक्त एक हिंट देतोय, बरोबर हिंट देतोय. ओके, आणि मग त्यानंतर आपण त्याच्याकडे एकदम प्रॉपर घेतो. ओके, चालेल. नंतर स्टेटमेंट पॅटर्न. कारण आपला आता ऑब्व्हियसली ट्रूथ टेबल झालाय, त्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय? स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न म्हटला, आता इथून पुढे थोडीशी लेवल वाढली. इथपर्यंत लॉजिकल एकदम सिंपल फॉर्म, पण इथून थोडीशी लेवल चेंज होते. कारण का? कारण याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त स्टेटमेंट येणार. 2 किंवा 2पेक्षा जास्त स्टेटमेंट येणार. लॉजिकल कनेक्टिव्ह सुद्धा 2 किंवा 2पेक्षा जास्त येणार. एकत्र करतात, बरोबर ना. इथे आपण 1-1, 2-2 लॉजिकल कनेक्टिव्ह जोडतो. 1-1, 2-2 वाक्यांवर होतो. ते वाक्य आता वाढतील, स्टेटमेंट वाढतील, कनेक्टिव्ह वाढतील आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे कनेक्ट करायचं. ओके, नंतर पुढे जे ना ते म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. काय? लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आता लॉजिकल इक्विव्हॅलन्स 2 पद्धतीने केलं जातं. 2 पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह केला जातो. एक म्हणजे ट्रूथ टेबलचा वापर करून आणि दुसरा म्हणजे बाय युजिंग लॉज. जे मी तुम्हाला सांगितले बघा, असोसिएटिव्ह, कम्युटेटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, डी मॉर्गन्स, हे जे लॉज आहेत ना, ह्या लॉजचा वापर म्हणजे 2 स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू. तुम्हाला सांगितलं एलएचएस प्रूव्ह दॅट एलएचएस इक्वल टू आरएचएस. तुम्ही करतात ना प्रूव्ह, बरोबर. त्याला तिथे लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणतात. त्याला तिथे काय म्हणतात? लॉजिकल इक्विव्हॅलन्स. 2 स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू ही सारखी येते. 2 स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू ही काय ते सारखी येते. हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स मध्ये दाखवायचं आहे. तेच प्रूव्ह दॅट आपण इक्वल टू एलएचएस इक्वल टू आरएचएस हे जे प्रूव्ह करतो ते इथे काय असणार आहे? लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आणि ते लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवण्यासाठी आपल्याकडे 2 वेळेस याच्यातला 3 मार्काचा क्वेश्चन कंपल्सरी असतो. मी स्टेटमेंट पॅटर्न जे घेतलंय, स्टेटमेंट पॅटर्न वर कोणावर येतो? लॉजिकल इक्विव्हॅलन्स. याच्यावर 3 मार्कासाठी एक क्वेश्चन कंपल्सरी पडतो, 3 मार्काचा. ओके, नंतर 6 नंबर पुढे आपल्याला बघायचंय ते म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्स झाला, ट्रूथ टेबल प्रिपेअर होतं. त्यानंतर आपल्याला एक 3 मार्काचा क्वेश्चन परत येतो. तो म्हणजे एक येतो टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कंटिजेन्सी. हे तिघही वेगवेगळे नाहीये. जर ट्रूथ टेबल काढला तर तिघांपैकी एक कोणीतरी एका स्टेटमेंट पॅटर्न. आपण स्टेटमेंट पॅटर्न देतोय
आणि त्या स्टेटमेंट पॅटर्नचा काय तयार करायचं आपल्याला, ट्रुथ टेबल. काय तयार करायचं आपल्याला, ट्रुथ टेबल. आणि जो ट्रुथ टेबल तयार केला की तो ट्रुथ टेबल मध्ये स्टेटमेंट पॅटर्नचा शेवटचा जो कॉलम असतो त्याच्यावर डिपेंड असतो, त्याच्यावर डिपेंडेंट असतो. जर शेवटचा कॉलम म्हणजे जर दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा शेवटचा कॉलम जर सगळ्या व्हॅल्यूज ट्रू असतील तर तो टॉटॉलॉजी. जर सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू शेवटच्या कॉलम मधल्या फॉल्स असतील तर तो कॉन्ट्राडिक्शन. आणि जर मिक्स असतील तर कंटिन्युअन्सी. तिघांपैकी एकच आहे. तिघही एकाच वेळी येणार नाही, तिघांपैकी एकच. तो स्टेटमेंट पॅटर्न तिघांपैकी एकच. म्हणजे काय, दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रुथ टेबल काढला, इथे जे करतोय तेच करतोय. काय, ट्रुथ टेबल काढला, दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रुथ टेबल काढला आणि तो स्टेटमेंट पॅटर्न मधला जो शेवटचा कॉलम असतो दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा तो पूर्ण ट्रुथ व्हॅल्यू जर ट्रू आला तर तो टॉटॉलॉजी. सगळ्या ट्रुथ व्हॅल्यू जर फॉल्स आला तर तो कॉन्ट्राडिक्शन. आणि जर मिक्स आल्या ट्रू फॉल्स तर तो कंटिन्युअन्सी. तिघांपैकी एकच आहे. तिघही एकाच वेळी येणार नाही, तिघांपैकी एकच. पण 3 मार्काला विचारला जाणार क्वेश्चन. व्हेरीफाय वेदर द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन और कंटिन्युअन्सी. क्वेश्चन असा विचारला, क्वेश्चन असा विचारला. कळतोय? ओके. नंतर पुढे आता ओपन सेंटेन्स जे आहेत ना, ओपन सेंटेन्स. ओके, ओपन सेंटेन्स मध्ये आपल्याला इथे वापरणार आहोत ओपन सेंटेन्स. ओके, त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा 2 मार्काला विचारले जाणारे क्वेश्चन याच्यामध्ये येतात. निगेशन आपण इथे सांगितलं तुम्हाला, टोटल ट्रुथ टेबल आणि निगेशन ऑफ द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट पॅटर्न्स. बरोबर ना. त्याचे निगेशन आपण घेणार, ते निगेशन आणि हा क्वांटिफायर. जस्ट क्वांटिफायर्स, क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट. काय सांगतो लक्षात आहे का, क्वांटिफायर्स आणि क्वांटिफायर स्टेटमेंट. माझ्याकडे 2 क्वांटिफायर्स, 2 क्वांटिफायर्स. एक म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिफायर, दुसरं म्हणजे एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय, आपण सेट रिलेशन मध्ये फॉर ऑल आणि फॉर सम रजिस्टर फॉर्म मध्ये किंवा सेट बिल्डर फॉर्म मध्ये आपण टेबल मध्ये वापरायचं बघा. फॉर एव्हरी, फॉर ऑल, बरोबर ना, असं म्हणायचं बघा. जे वर्ड जे होते ते वर्ड्स म्हणजे बरोबर का, म्हणजेच काय, प्रत्येक त्या सेट मधला प्रत्येक इलेमेंट. नंतर आपण असं म्हणायचं त्या सेट मधले काही इलेमेंट. दोघांमध्ये फरक आहे का, फॉर एव्हरी, फॉर ऑल, बरोबर ना, हे मिनिंग सारखे. आणि फॉर सम, देर एक्झिस्ट, बरोबर ना, म्हणजे काही आणि सगळे. फरक आहे दोघांमध्ये. काय फरक आहे दोघांमध्ये, त्या सेट मधले सगळे इलेमेंट, त्या सेट मधले काही इलेमेंट. फरक काय दोघांमध्ये, फरक काय. मी असं म्हटलं फॉर एव्हरी इलेमेंट इन दॅट सेट, म्हणजे त्या सेट मधला प्रत्येक इलेमेंट साठी, बरोबर ना. आणि इकडे म्हटलं देर एक्झिस्ट, देर एक्झिस्ट म्हटलं म्हणजे काय, त्या सेट मधले काही इलेमेंट जे लागत असतील ते इलेमेंट, प्रत्येक इलेमेंट नाही, बरोबर ना. मग त्याच्यावर 2 क्वांटिफायर्स तयार होतात. एक युनिव्हर्सल, युनिव्हर्सल म्हणजे जर वर्ड ऑल, फॉर एव्हरी, बरोबर ना, असे वर्ड जर आले तर त्या ठिकाणी कोणतं क्वांटिफायर असतं, युनिव्हर्सल क्वांटिफायर असतं. आणि देर एक्झिस्ट, फॉर सम असे वर्ड्स आले तर तिथे एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर असतं. काय असतं, एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर, बरोबर ना. आणि जे ओपन सेंटेन्स आहे त्या ओपन सेंटेन्सला जर क्वांटिफायरचा वापर करून लिहिलं, काय सांगतोय, ओपन सेंटेन्स मी सांगितलं ही इज अ स्टुडंट, रस्त्याने जाणारा एखादा मुलगा. कट झालं, रस्त्याने जाणारा एखादा मुलगा. ओके, तर त्याला मी म्हटलं ही इज अ स्टुडंट, बरोबर ना. पण मी त्याच ठिकाणी आपल्याला माहिती नाही याची ट्रुथ व्हॅल्यू, बरोबर ना. पण मी जर क्वांटिफायरचा वापर केला, काय म्हणतोय, क्वांटिफायरचा वापर केला तर ते ओपन सेंटेन्स मला स्टेटमेंट मध्ये आणता येतं. कोणाचा वापर करून, क्वांटिफायरचा वापर करून. आपल्याला कळत नव्हतं ना हे ट्रू आहे की फॉल्स आहे, हे ट्रू आहे की फॉल्स आहे, मला कळत नव्हतं. ही इज अ स्टुडंट असं म्हटलंय, बरोबर. ही इज अ स्टुडंट म्हटलं आणि मी असं म्हटलं, म्हणजे आपण क्वांटिफायर स्टेटमेंट असं वापरलं. किंवा आपण क्वांटिफायर वापरून त्याला जर म्हटलं देर एक्झिस्ट ही इज अ स्टुडंट,
ओके, म्हणजे आपल्याला काही वर्ड्स असे खरंच स्टुडंट आहे का, बरोबर ना. मग त्यावेळेला आपण काय वापरणार, क्वांटिफायर्स वापरणार आणि मग त्या ओपन सेंटेन्सला कशात आणणार, स्टेटमेंट मध्ये आणणार. म्हणजे ते ट्रू आणि फॉल्स मध्ये आणणार. कोणाचा वापर करून, क्वांटिफायरचा वापर करून. आणि ते जे स्टेटमेंट तयार होईल, ओपन सेंटेन्स क्वांटिफायर वापरून जे स्टेटमेंट तयार होईल त्याला क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणतात. काय म्हणतात, क्वांटिफाईड स्टेटमेंट. लक्षात येतंय का, क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय. काय क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे, क्वांटिफायरचा वापर करून ओपन सेंटेन्सला कशात कन्वर्ट करायचं, स्टेटमेंट मध्ये. त्याला काय म्हणणार आपण, क्वांटिफाईड स्टेटमेंट. 2 मार्काचं एक्झाम्पल याच्यावर, किंवा एमसीक्यू एखादा पडलं तर पडलं, एखादं 1 मार्काचे एक्झाम्पल पण येऊ शकतात, बरोबर ना. कन्वर्ट ओपन सेंटेन्स इन क्वांटिफाईड स्टेटमेंट, यूज ऑफ क्वांटिफायर्स, बरोबर ना. किंवा एखादं वाक्य असेल तर ते क्वांटिफाईड म्हणजे युनिव्हर्सल आणि एक्झिस्टन्शियलला देअर एक्झिस्ट वर्ड सिम्बॉल ओळखीचे वाटतात का काही, ऑल, देअर एक्झिस्ट. ओके, ते सिम्बॉल आहेत त्याचे, युनिव्हर्सल आणि हे एक्झिस्टन्शियल असं काहीतरी मेन्शन केलं जातं. ओके, नंतर पुढे आणि याच्यात एक अजून छोटासा पार्ट आहे तो म्हणजे ड्युअलिटी. काय ड्युअलिटी एकदम 2 मार्काचं एक्झाम्पल पडतं. एकदम साधासा पार्ट आहे. जर लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करतो तर दिलेलं स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याला फॉल्स करा, फॉल्स असेल तर ट्रू करा, किंवा अँड असेल तर ऑर करा, ऑर असेल तर अँड करा. म्हणजे समथिंग ऑफ दॅट, काही नाही, आदला बदल करायची फक्त, याच्यामध्ये काही विशेष नाही. आणि शेवटचा जो टॉपिक आहे 4 मार्काचा, ओके, दॅट्स इज अ स्विचिंग सर्किट ऍप्लिकेशन. शेवटचा जो टॉपिक येतो म्हणजे आपला स्विचिंग सर्किट. किती मार्क्सला विचारला जाईल, 4 मार्क्स. ओके, 4 मार्क्स पडतात. आता स्विचिंग सर्किट आहे का, सपोज आहे तुमच्याकडे भरपूर बटन आहेत किंवा आपल्याकडे एक बोर्ड आहे, बरोबर ना. मला एक सांगा बरं, ते बटन दाबल्यावर ते ट्यूबलाइट का बरं चालू आहे, का चालू आहे, किंवा ते दुसरं बटन दाबलं की पंखा चालू आहे, का बरं. बटन दाबलं नाही की इकडे चालू होऊन जातं, का असं का होतं, काय असेल बरं, काय असेल, कनेक्शन आहे. काय कनेक्शन आहे, काय कनेक्शन आहे का. आता ते बटन दाबलं की 2 पंखे चालू होतात, एक नाही 2 दोघं चालू होतात. ते शेवटचं दाबून बघ वाटतं, दोघं चालू होतात, एकाच वेळेला दोघं चालू होतात. का बरं असं, दोघांचं कनेक्शन एकाच बटन दाबलं, बरोबर. का बरं असं का केलं असेल बरं, का बरं तेच बटन दाबलं की तोच पंखा चालू आहे, का बरं दुसरं बटन दाबल्यावर का बरं ते बटन चालू आहे, लाईटचं बटन दाबलं की पंखा चालू आहे, असं का, असं का बरं, असं का होत नाही. ओके, म्हणजे एक लक्षात घ्या. आता जो वायरमन असतो किंवा तो बनवणार असतो किंवा तो वायरमन तो वायरिंग करत असतो त्यावेळेला त्याच्या डोक्यात काय असेल, त्याच्या डोक्यात काय असेल, ते बटन दाबलं की हे चालवायला पाहिजे, ते बटन दाबलं की हे बटन चालू, लाईट चालू व्हायला पाहिजे, असं का, का असं का, एक्झॅक्टली काय होत असेल, काय होत असेल असं. दॅट्स एक्झॅक्टली युझिंग अन ऍप्लिकेशन ऑफ दिस लॉजिक. त्याच लॉजिकचा आता जर तुम्ही बटनचा विचार केला त्याच्यात 2 स्टेट आहेत, 2 स्टेट ना, जसं ट्रू आणि फॉल्स तसंच त्याच्यात 2 स्टेट आहेत, एक ऑन आणि एक ऑफ. ऑन म्हटलं की ट्रू, ऑफ म्हटलं की फॉल्स. जर असा विचार केला तर लॉजिकचा म्हणजे आपलं ऍक्च्युअली ऍप्लिकेशन कसं घेतं ते लक्षात घ्या. मी ऍप्लिकेशनचा वापर कसा करतो ते लक्षात घ्या. जसं एखादं वाक्य आपण ट्रू मध्ये किंवा फॉल्स मध्ये घेतो तसंच जर बटनाचं आपण घेतलं, स्विचचं घेतलं तर ते एकतर ट्रू एक ऑन असेल एक तर ऑफ असेल. ऑन असतं तर बल्ब चालू असेल, ऑफ असतं तर बल्ब बंद असेल. म्हणजे करंट पास होईल का त्याच्यातनं करंट पास होणार नाही. आता जर नुसता एक बल्ब घेतला, बरोबर आहे, आता त्या बल्बाच्या मध्ये कोण कोण येते बरं, त्या बल्बाच्या मध्ये कोण कोण येते. सपोज एक लाईट घेतलं, तो लाईट आहे, त्याला वायरिंग आहे, बरोबर आहे, एका बाजूला त्याचं बटन आहे, बरोबर ना, डायरेक्ट कनेक्शन आहे, बरोबर का. पॉवर कुठून येते, पॉवर तर येते ना आपली, बरोबर ना. बॅटरी घेऊ आपण, छोटीशी बॅटरी, ओके, तुमचं इन्व्हर्टरचं फॉर एक्झाम्पल, एक बॅटरी घेऊ, बरोबर ना. मध्ये एक बॅटरी आहे, त्याच्यात असं करंट पास होतं, एक बल्ब आहे, आणि इकडनं बाजूला गेलं की इथे स्विच आहे, की आपण इथे स्विच घेऊ, इकडे बल्ब घेऊ, बरोबर ना. आता मला सांगा ते स्विच आहे ते चालू केलं की बल्ब चालू होतं, म्हणजे त्याच्यात करंट काय होईल, पास होईल. ते बंद केलं की लगेच इकडे बल्ब काय होईल, बंद होईल. म्हणजे ते स्टेट आपल्याला डिवाइड करतं, ते ऑन असेल किंवा
ऑफ असेल, ऑन असलं तर बल्ब ऑन असेल, तो स्विच बंद असेल तर बल्ब बंद असेल, बरोबर ना. म्हणजे एक्झॅक्टली विचार करा की हा स्विचिंग सर्किटचा एक पार्ट आहे. स्विचिंग सर्किटचा म्हणजे लॉजिकल एक पार्ट आहे की लॉजिक वापरून आपण त्यांना यूज करून त्यांना काय करू शकतोय, सिस्टमॅटिकली सॉल्व्ह करू शकतोय. तुम्हाला घरी एक रिमोट असतं बघा आपण टीव्हीचं, त्याच्यावर पण एक असे पीसीबी असते, प्लेट असते. जर कधी खोललं असेल तर त्याच्यामध्ये एक प्लेट असते, ग्रीन कलरची प्लेट असते, त्याला म्हणतात प्रिंटेड सर्किट बोर्ड. त्याला काय म्हणतात, प्रिंटेड सर्किट बोर्ड. त्याच्यावर पण अशा बारीक बारीक लाईन्स असतात. त्या बारीक बारीक लाईन्स, काही ठिकाणी बारीक बारीक लाईन जे असतात तर तिथे 0 आणि 1 स्टेट असते. तुम्ही वाटल्यास बघा 0 आणि 1 च्या काही स्टेट असतात. मला एक सांगा बरं, ती जी चिप आहे प्रिंटेड सर्किट बोर्ड, का बरं आवाजाचा बटन दाबलं की आवाजच कसं काय वाढतो? याचं ठीक आहे, चला याला कनेक्शन आहे, याला काहीतरी कनेक्शन आहे, वायरिंग आहे, काहीतरी आहे. पण त्या रिमोटला जर आपण आवाजाचं बटन वाढतो, आवाज वाढवला की आवाज का बरं वाढतो टीव्हीचा, बरोबर ना. किंवा मग आपण कधी विचार नाही करत, टीव्हीचा चॅनल बदलायला लावलं की आपण चॅनल बदलतो, आकडे टाकायचे राहिले की आकडे टाकता येतात, गेम खेळताय, कसं काय होतं बरं असं? ती एवढी एवढी चिप काय करत असेल बरं असं? ती एवढी एवढी चिप काय करत असेल असं छोटीशी? हेच तर ऍप्लिकेशन आहे आपलं. मी तुम्हाला आधी पण सांगितलं की हे मॅथमॅटिकल लॉजिक आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये घेऊन जातं. तेच तर इथं करायचं आपल्याला. सर्किट्स हे जे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत हे साधे नाही आहेत. अँड ऑर यांचा वापर कुठे कुठे करायचा आपल्याला? अँड गेट, नॅन्ड, भरपूर गेट आहेत. बायनरी आपल्याला कोडिंग करायचं असेल तर बायनरी कोडिंग आपल्याला याच्यावर करता येते, बरोबर ना. नाव म्हणजे त्या चिपला आपल्याला असेल, कारण तुम्ही बघितलं तर त्याच्यावर बारीक बारीक धारा असतात, त्या धारा नसतात तर ती वायरिंग असते. ती काय असते? वायरिंग असते. एकदम फ्लॅट मध्ये ती वायरिंग त्यांनी पॅक केलेली असते, बरोबर ना. त्याला पीसीबी म्हणतात, प्रिंटेड सर्किट बोर्ड, ग्रीन बोर्ड. तो ग्रीन बोर्ड असतो. मला एक सांगा बरं, एक अजून एक एक्झाम्पल सांगतो. जेव्हा जगातला पहिला कॉम्प्युटर तयार झाला केवढा होता? रूम एवढा, खूप मोठा होता ना, बरोबर. तो लहान होत 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 कुठपर्यंत आला? कुठपर्यंत आला? शूटिंग करतो ना आपण त्याच्यात, खिशात बसतो. रूम एवढा कॉम्प्युटर तो कुठे बसतो आता? खिशात बसतो. का बरोबर? एवढं इव्हॅल्युएशन कसं झालं? जस्ट युझिंग अँड टेक्नॉलॉजी. हाऊ यू टू यूज द टेक्नॉलॉजी. हेच तर ऍप्लिकेशन आहे आपलं. हे बायनरी कोडिंग किंवा आपल्याला हे छोटे छोटे पार्ट. आता जर तुम्ही छोटंसं एवढं एवढं मेमरी कार्ड घेतलं, सिम कार्ड आहे किंवा मेमरी कार्ड घेतलं, तर मेमरी कार्ड जर 128 जीबीचं किंवा 128 जीबीचं एवढं एवढं कार्ड आणि त्याच्यात 128 जीबीचा डाटा. जुने कॉम्प्युटर जे होते त्याची रॅमच 1 आणि 2 जीबीची राहायची आणि एवढं एवढं मेमरी कार्ड आता 128, 256. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं एवढं एवढं मेमरी कार्ड. काय असेल बरं तेवढं एवढ्याच्या? विचार करायला पाहिजे ना आपण, बरोबर ना. जे जुने कॉम्प्युटर होते किंवा जे जुने पीसी होते, एक मोठं कॉम्प्युटर होता, आता लॅपटॉप आले, बरोबर ना. मोठ्या कॉम्प्युटरनं आपण लॅपटॉपवरून मोबाईल, आता बरेचसे टॅब वापरतात, बरोबर ना. आता घड्याळात पण मोबाईल्स आहेत, घड्याळात पण आहेत ना, घड्याळात सुद्धा आहेत. म्हणजे विचार करा हे इव्हॉल्युशन कसं होतं. हे इव्हॉल्युशन होत 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 कुठपर्यंत आलं, हे इव्हॉल्युशन कसं झालं, त्याचाच आपल्याला स्विचिंग सर्किट मध्ये कसं ऍप्लिकेशन वापरता येतं. म्हणजे हे इव्हॉल्युशन जे असतं एवढं मोठ्यापासून हळूहळू कमी कमी करत येणं आणि एकदम चीप याच्यामध्ये घेऊन येणं, हे इव्हॉल्युशनच आहे. आणि तेच डिजिटलायझेशन आपण म्हणतो ना, हे स्विचिंग सर्किटचा वापर करतो. स्विचिंग सर्किटचा हे लक्षात घ्या की हा आपण जरी साधा पार्ट म्हणत असतो तर तो सोपा नाही, किंवा आपण जेवढा इझी समजतो तेवढा इझी नाही. कळतंय ना? ओके. नाव एवढे टॉपिक आपल्याला बघायचे. एवढ्या टॉपिक वरून आपल्याला कोणावर जायचं? एक एक सिस्टमॅटिक. आपण अजून फक्त हे बरोबर बघितलं, आता आपल्याला त्याच्यातल्या डीप पार्ट मध्ये जायचं, बरोबर ना. आता आपण जे जाणार आहोत थोडस इंग्लिश मध्ये जातो. तुम्हाला इंग्लिश मध्ये माहिती असेल तर मी आपल्याला पुढे कंटिन्यू करतो. ओके. सेंटेन्स काय असतात बरं? सेंटेन्स सेंटेन्स म्हणजे स्टेटमेंट नाही. स्टेटमेंट मध्ये सेंटेन्स मध्ये फरक आहे. ओके. सेंटेन्स कशाला म्हणतात? सेंटेन्स तुम्ही रेग्युलर लाईफ मध्ये वाक्य वापरता, बरोबर ना. डिफरंट टाइप्स ऑफ सेंटेन्स यू हॅव टू यूज इट. ओके. प्रत्येक सिच्युएशन बेस्ड वाक्य आपल्याकडे असतात. सिच्युएशन बेस्ड ना, सिच्युएशन बेस्ड. एखादा मित्र भेटला की एकदम जोरात आरोळी देऊन आपण आवाज देतो,
एखादा साप निघला की आपण एकदम एक्साइटेड होतो, इमोशनल होतं काही काही. एखाद्याला घाबरून जातो तो, ओरडून उठतो तो, बरोबर ना. कोणाकडे पेन मागायचं राहिलं की काहीतरी रिक्वेस्ट करतो, काही मागायचं राहिलं, बरोबर ना. एखादा आर्मी ऑफिसर राहिला की त्याच्या सोल्जर्सला कमांड करतो, ऑर्डर सोडतो, बरोबर ना. वाक्याचे प्रकार आहेत ना. मी तुम्हाला क्वेश्चन विचारला, सांगा पटकन सांगा. WH टाइप, व्हॉट इज द आन्सर ऑफ दॅट? सांगा पटकन. काहीतरी क्वेश्चन विचारतो ना, बरोबर ना. वाक्याचे काहीतरी सिच्युएशन बेस काय प्रकार, वाक्याचे सिच्युएशन बेस काय प्रकार, बरोबर ना. त्याच्यातले पहिले 4 प्रकार आपल्याला माहिती असायला पाहिजे. थोडंसं इंग्लिश मध्ये जाऊ आता. त्याच्यातले 4 वाक्याचे प्रकार आपल्याला माहिती असायला पाहिजे, सेंटेन्सचे प्रकार माहिती असायला पाहिजे. पहिलं जे आहे ते म्हणजे ऍसर्टिव्ह सेंटेन्स. पहिलं वाक्य कोणतं आहे? ऍसर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह. ऍसर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह असं वाक्य की त्याचा मिनिंग मला कळतोय, त्याचा मिनिंग मला कळतोय, त्या वाक्याला काय म्हणायचं? ऍसर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह. त्याला काय म्हणायचं? ऍसर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह. ओके. मी तुम्हाला विचारलं, फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमचा होमवर्क केलाय, तुम्ही तुमचा होमवर्क केलाय, बरोबर ना. तुम्ही उत्तर झाला असेल तर येस म्हणणार, नसेल तर नो म्हणणार. म्हणजे त्याचा मिनिंग कळतोय ना तुम्हाला, त्याचा मिनिंग काय होतं तुम्हाला कळतोय. असे वाक्य जे असतात त्यांना काय म्हणतात? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. काय म्हणायचं? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा ऍसर्टिव्ह सेंटेन्स. काय म्हणायचं? ऍसर्टिव्ह. मी असं म्हटलं, दिल्ली इज द राजधानी ऑफ इंडिया, बरोबर आहे का? राजधानी आहे का? काही चुकलंय? बरं ठीक आहे. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. आता बरोबर. मग अगोदर काय चुकलं? बरं ठीक आहे, ते म्हटलं लक्ष आहे. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया, बरोबर आहे. मिनिंग कळतोय? मिनिंग कळतोय ना. असे वाक्य की ज्यांचा मिनिंग कळतोय, ज्यांचा मिनिंग कळतोय अशा वाक्याला काय म्हणायचं? ऍसर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह. फरक कळतोय ना. ओके. थोडस पुढे जाऊ. इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय? इंट्रोगेटिव्ह 4 वाक्य आहे. पहिलं ऍसर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह, ओके. दुसरं इंट्रोगेटिव्ह, तिसरं इम्परेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि चौथं एक्सक्लामेटिव्ह. हे 4 वाक्य कोणते कोणते? ऍसर्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह, इम्परेटिव्ह, एक्सक्लामेटिव्ह. ऍसर्टिव्ह सांगितलं, इंट्रोगेटिव्ह. WH टाइप, आस्किंग द क्वेश्चन, आज द क्वेश्चन. WH टाइपचे जेवढे पण येतात ते कोणामध्ये जातात? वाक्याची सुरुवात WH ने सुरुवात होते, इज ने होते, बरोबर ना. WH टाइपचे जेवढे पण क्वेश्चन असतात तेवढेचे तेवढे सेंटेन्स कोणामध्ये जातील? इंट्रोगेटिव्ह. कोणामध्ये जातील? इंट्रोगेटिव्ह. लक्षात येते? ऍसर्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, WH टाइप. इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय? WH टाइप. नंतर इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह, इम्परेटिव्ह म्हणजे रिक्वेस्ट, कमांड, ऑर्डर, बरोबर ना. जर देत असेल तर आपण त्यांना कोणते वाक्य म्हणणार? इम्परेटिव्ह वाक्य म्हणणार. कोणते वाक्य? इम्परेटिव्ह. केव्हा? जेव्हा आपण एखादी ऑर्डर देतोय किंवा एखादी रिक्वेस्ट करतोय किंवा एखादी कमांड. गेट लॉस्ट, गेट लॉस्ट, दॅट्स व्हॉट इज कमांड ना. ओके. ऑर्डर देतोय, बाहेर, बरोबर. कीप सायलेन्स, कीप सायलेन्स. किंवा मी म्हटलं गिव्ह मी युअर पेन, रिक्वेस्ट आहे, बरोबर ना. म्हणजे असे वाक्य जे येतात ते कोणामध्ये जातील? इम्परेटिव्ह. दॅट्स व्हॉट इज अ इम्परेटिव्ह. नंतर शेवटचं जे येतं ते म्हणजे एक्सक्लामेटरी. कोणतं? एक्सक्लामेटरी. एक्सक्लामेटरी म्हणजे एक्सक्लामेटरी जस्ट एक्सक्लामेशन असेल, बरोबर ना. एक्सक्लामेटरी कशाला म्हणतो आपण? जस्ट वी हॅव टू एक्सप्रेस अवर फिलिंग्स, इमोशन्स, एक्साइटमेंट्स. वाक्य आपण असे वाक्य आपण केव्हा वापरतो? जेव्हा आपल्या फिलिंग्स काय करत असतो, आपण एक्सप्रेस करत असतो, किंवा आपली एक्साइटमेंट असेल, बरोबर ना, इमोशन्स असतील, बरोबर ना, तेव्हा काय वापरतो आपण? एक्सक्लामेटरी सेंटेन्स वापरत असतो.
कोणतं सेंटेन्स वापरत असतो? एक्सक्लामेटरी सेंटेन्स यूज करत असतो. बरोबर? केव्हा एक्सक्लामेटरी केव्हा वापरतो? जेव्हा इमोशन्स असतील, एक्सप्रेशन्स असतील, एक्साइटमेंट असतील, फिलिंग्स असतील, आपण ज्या वेळेला एक्सप्रेस करतो त्यावेळेला काय वापरणार आपण? एक्सक्लामेटरी. काय वापरणार? एक्सक्लामेटरी. 4 इंचच्या डेफिनेशन मी दिलेली आहे. 4 इंचच्या डेफिनेशन मी 4 इंचचा मिनिंग तुम्हाला सांगतोय. बरोबर? ऍसिडिटी म्हणजे आपल्याला ऍसिडिटी सगळ्यात महत्वाचा, कारण स्टेटमेंट जर मला तयार करायचं असेल तर मला ऍसिडिटी लागेल. बाकीच्या 3 इंचचा काही वापर होणार नाही, बाकीच्या 3 इंचचा काही यूज नाही. मला फक्त कोण लागतं? एकटं ऍसिडिटी. ऍसिडिटी का लागतंय? कारण त्याचा मला डिक्लेअर करणारी व्हॅल्यू पाहिजे ना. मला 2 स्टेट मध्ये जायचंय, एकतर ट्रू एकतर फॉल्स मध्ये. मला डिक्लेअर करणाऱ्या व्हॅल्यूज पाहिजे. मला बाकीच्या 3 सेंटेन्स काही कामाचे नाही. मला कोण यूज करणार आहे? म्हणजे युजिंग ऍसिडिटी सेंटेन्स यू हॅव टू गेट अ स्टेटमेंट. बरोबर ना? त्याची डेफिनेशन मला यूज करायची. म्हणून ऍसिडिटी सेंटेन्सची डेफिनेशन काय होती आपल्याकडे? ऍसिडिटी कशाला वापरतो? ऍसिडिटी म्हणजे काय? द sentence that makes an assertion is called a assertion. assertion म्हणजे तेच ना, मिनिंग आपल्याला कळत असेल त्याचा. असे वाक्य की ज्यांचा काय आपल्याला मिनिंग कळतोय, अशा वाक्याला काय म्हणायचं आपण? assertive sentence. assertive sentence होतं, स्टेटमेंट नाही. स्टेटमेंट कडे आपण नंतर जाऊ. बरं, हे कळतंय सर्व? काय घेतोय? वाक्याचे प्रकार कळतात, सेंटेन्सचे टाइप्स कळतात. हे सेंटेन्सचे टाइप कळले तर आपल्याला वाक्य जेव्हा वाचलं का तेव्हा कळतील. एक्झाम्पल कळायला पाहिजे. या सगळ्या 4 टाइपचे एक्झाम्पल आपल्याला समजायला पाहिजे. ओके. रिक्वेस्ट कमांड, WH टाइप आपल्याला लगेच बघितलं कळतं. फक्त ऍसिडिटी मध्ये काही 2 पार्ट पडतात, थोडेसे कॉम्प्लिकेटेड 2 पार्ट येतात. नाही तर बाकीचे सोपे आहेत. तिघं इंट्रोगेटिव्ह सोपं आहे, इम्परेटिव्ह सोपं आहे किंवा एक्सक्लेमेटरी सोपं आहे, कारण आपल्याला वाक्य कळून जातात ना लगेच कोणत्या टाईपचे. पण ऍसिडिटी मध्ये गेला की काही वाक्य असे तयार होतात ना की त्यांचा मिनिंग आपल्याला कळत नाही, डिक्लेअर करत नाही एक्झॅक्टली. ते डिक्लेअर करत नाही. बरोबर ना? मग आपण असं काहीतरी म्हटलं, फॉर एक्झाम्पल x+5 = 9. सांगा बरं, हे ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू आहे का फॉल्स आहे? x+5 = 9. कोणाला ट्रू वाटतंय? ट्रू कोणाला वाटतंय? ट्रू. फॉल्स कोणाला वाटतंय? मी जर x व्हॅल्यू 5 घेतली मग, बरं x व्हॅल्यू 4 घेतली मग व्हॅल्यू कोणावर डिपेंड आहे? x वर डिपेंड आली ना. मग हे ओपन सेंटेन्स आहे. कोणतं सेंटेन्स आहे? ओपन. कारण व्हॅल्यू डिपेंडेड आहे कोणावर तरी. ही व्हॅल्यू कोणावर तरी डिपेंड आहे. म्हणून मी सांगितलं की क्वांटिफायर वापरून त्याला स्टेटमेंट मध्ये आणता येतं. बरोबर ना? म्हणजे आपल्याला ह्या वाक्याचा प्रकार आपल्याला कळत नाहीये. किंवा ट्रूथ व्हॅल्यू व्हॅरी होते. जी ट्रूथ व्हॅल्यू ती काय होते? व्हॅरी होते ट्रू किंवा फॉल्स मध्ये. बरोबर? जर एक्स व्हॅल्यू अदर दॅन 4 घेतली तर फॉल्स आहे ना. बरोबर ना? एक्स व्हॅल्यू जर मी 4 घेतली तर इक्वल टू ट्रू आहे ना. म्हणजे व्हॅल्यू काय होते? ट्रूथ व्हॅल्यू व्हॅरी होते. जे डिक्लेरेशन आहे ते काय होतं? माझं व्हॅरी होतं. बरोबर ना? म्हणजे असे काही वाक्य पण आहे की जे काय करतात? व्हॅरी करतात. म्हणून त्यांना आपण कोणामध्ये घेऊन जातोय? ओपन सेंटेन्स मध्ये. कोणामध्ये घेऊन जातो त्यांना? ओपन सेंटेन्स मध्ये. आणि ओपन सेंटेन्सला आपल्याला कुठे युज करायचंय? क्वांटिफायर्स मध्ये. कुठे युज करायचंय? क्वांटिफायर्स मध्ये. क्वांटिफायर्स वापरून आपल्याला त्याला कशात आणता येईल? असं म्हटलं देन दिस x = 4 देन आता ट्रू का फॉल्स आहे? ट्रू आहे ना. बरोबर आहे. देन x = 5 म्हटलं तर क्वांटिफायर वापरून मी कशात कन्वर्ट करू शकतो? स्टेटमेंट. ओके. बरं, हे कळतंय का आपल्याला? काय घेतो आपण? 4 सेंटेन्स. पहिलं ऍसर्टिव्ह, दुसरं इंट्रोगेटिव्ह, तिसरं इम्परेटिव्ह, चौथं एक्सक्लेमेटरी. असे 4 सेंटेन्सचे प्रकार. कळतंय? ओके, ठीक आहे. आपण आज इथेच थांबतोय आणि उद्या आपण मेन टॉपिक कडे म्हणजे स्टेटमेंट कडे जाणार. आलं लक्षात? ठीक आहे.